तुम्ही क्रिप्टो ट्रेडिंग करत असाल आणि क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये इंटरेस्ट असाल तर आज तुम्ही तुमच्यासाठी असा एक चार्ट घेऊन आलो, असा एक प्लॅटफॉर्म घेऊन आलो आणि त्याची लिंक तुम्हाला भेटणार आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. आणि पटकन जाऊन तिथून तुम्ही ती लिंक ओपन करून घ्या आणि हा चार्ट ओपन म्हणजे या ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट ओपन करून घ्या. हा चार्ट जो आहे तो तुम्हाला क्रिप्टोसाठी एकदम मदतगार साबित होते आणि जबरदस्त हा चार्ट आहे. आणि आपण आता त्याच्यात तुम्हाला मी एक स्ट्रॅटजी देतो जबरदस्त. तर स्ट्रॅटेजी काय आहे तर ते पाहून घेऊ आपण. तर पहा, हा जो तुम्हाला क्रिप्टोचा ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट दिसून राहिला तर इथं आपण इथिरियम लावला आहे. इथेरियम, बिटकॉइन, डोज, सोलाना. तर जे तुम्हाला लावायचं आहे, ज्याचा चार्ट तुम्हाला लावायचा आहे तो चार्ट तुम्ही इथं लावू शकता. आणि आता पहा, हे 5 मिनिटाची कॅन्डल आहे. आता आपण काय करू, ह्या 5 मिनिटाच्या कॅन्डलला पाहू आपल्याला एंट्री कुठं भेटते आणि आपल्याला कसं याच्यात ट्रेडिंग करता येईल. तर आता काय करू, आपण जो इंडिकेटरच्या सेक्शनवर इथं इंडिकेटर आहे, इथं आपण लावू एक इंडिकेटर. कोणतं लावू? EMA. EMA इंडिकेटर लावू आपण. आपण लावला आहे इथं EMA. त्याला 2 वेळेस क्लिक करून घ्या, 2 वेळेस लागून जाते ते. आता हे जे तुम्हाला इथे EMA दिसलं, आता आपण याची सेटिंग थोडीशी चेंज करू. सेटिंगसाठी आपण जो इनपुटवर आणि इथं आहे 9, तर त्याला करून घेऊ आपण 200. हे 200 केलं, स्टाईलवर जाऊ आणि झाले करून घेऊ आपण ग्रीन. हा ग्रीन झाला. याची लेंथ थोडीशी अशी लाईन मोठी करून घेऊ म्हणजे आपल्या लक्षात येते. झालं. हा झाला आपला 200 वाला. दुसरा जो आहे तो दुसराही आपण काय करू, याच्या इनपुटवर जो हा 9 आहे एक क्लोजिंग आहे. दुसरा लावू आपण 50, म्हणजे हा झाला 50. याची स्टाईलवर जाऊन थोडं असं कलर चेंज करून घेऊ, याला करून घेऊ रेड आणि याची लेंथ थोडीशी मोठी करून घेऊ आणि झालं आपलं काम, झालं खतम. आता पहा, तुम्हाला जर दुसरं कोणतं इंडिकेटर लावणं असेल तर ते तुम्ही खाली लावू शकता. तेही लावून दाखवून देतो तुम्हाला. एक लावून घेऊ आपण RSI. लावून घेऊ. खाली आपल्याला RSI लागला. हे लागले 3 इंडिकेटर आपले एका चार्टवर, बरोबर आहे. हे 3 इंडिकेटर लागले. 5 मिनिटाचा हा चार्ट आहे. आता सांगतो आपल्याला याच्यात एंट्री कशी भेटेल. जसाही क्रॉसओव्हर झाला, रेड कॅन्डल ग्रीन कॅन्डलले किंवा ग्रीन कॅन्डल रेड कॅन्डलले, जिथेही कुठं क्रॉसओव्हर असेल बॅक टेस्टिंग करता येते. जेवढी करायची आहे तुम्हाला तेवढी करून देजा. तिथं तुम्हाला इथं त्याच्यात एंट्री सापडते. आता आपण हा 1 घंट्याच्या टाईम फ्रेमवर लावून घेऊ. 15 मिनिटाचा टाईम फ्रेमवर लावून घेऊ म्हणजे आपल्याला समजते. 15 मिनिटाचा टाईम फ्रेम. 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर लावला आपण. इथं काय झालं हे पहा, बॅक टेस्टिंग करजा तुम्ही. चार्ट लावून घ्यायचं, जेवढी बॅक टेस्टिंग करणं आहे. इथं काय झालं, ह्या रेड कॅन्डलनं काय केलं, ग्रीनले क्रॉस केलं आणि मार्केट कुठं चाललं, वर. बरोबर आहे. हिले जाऊ द्यायचं, ते वर चालतील तिच्यासोबत सोबत जाऊ द्यायचं. पण इथं क्रॉसिंग झालं ना, आपल्याला ग्रीनले काय केलं, रेडनं खालून येऊन वर गेली. तर आपण हे अशी खालून आली अशी आणि अशी याच्या वर गेली, तर आपल्याला कुठं एंट्री भेटू शकते, इथं. आपल्याला इथं एंट्री भेटणार आहे. जसाही क्रॉसिंग झालं तसंच आपल्याला इथं कुठंतरी आपल्याला एंट्री भेटेल. आणि इथं आपला SL लावायचा. SL कुठं लावसान, एक लाईन ओढून देतो तुम्हाला. पण ती लाईन हॉरिझॉन्टल लाईन, याच्या खाली आपलं SL. आणि आता पहा, इथं आपल्याला एंट्री भेटली, याचा हाय ब्रेक झाला, इथं एंट्री घेतली, याच्या खाली SL लावला. हा लहानसाच SL आहे, काही जास्त नाही आहे. एंट्री कुठं भेटली आपल्याला तेही सांगून देतो. याचा हाय ब्रेक झाला, समजा एक, याचा हाय ब्रेक झाला, इथं एंट्री भेटली, इथं आपलं SL आहे. आणि मार्केट पण जबरदस्त ते थोडंसं खाली आलं इथं, पण आपलं SL गेला का नाही. आणि जबरदस्त टार्गेट. 15 मिनिटाची कॅन्डलचा टाईम फ्रेम आहे. आणि
तुम्ही जर बॅक टेस्टिंग करसान तर तुम्हाला याच्यात जबरदस्त टार्गेट सापडतील. इथं पहा, इथंही तसंच झालं. इथं टार्गेट छोटं भेटलं, पण हे विचार करा की ह्या 15 मिनिटाची कॅन्डल आहे आणि इथं हाय ब्रेक झाला. जर तुम्हाला इथंही भेटलं असन आणि इथं कुठं तुमचा एस एल लागला असन या कॅन्डलच्या खाली, तर एस एल काही हिट झालं नाही, इथपर्यंत हे गेलं. त्याच्यानंतर मार्केट मग खाली आलं. तर टार्गेट तर भेटूनच राहिले आपल्याला. टार्गेट काय होऊन राहिले, टार्गेट भेटून राहिले. इथंही पहा, तुम्हाला इथंच एंट्री भेटली, एस एल तुमचं इथं लागलं आणि टार्गेट पहा, जबरदस्त टार्गेट भेटलं. हे जे बॅक टेस्टिंग करसान, बॅक टेस्टिंगमध्ये या इंडिकेटरनं कसे कामं केले आहे ते तुम्ही बॅक टेस्टिंगमध्ये तुमच्या लक्षात येऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्ही जर टाईम फ्रेम जर बदलवला, अजून 30 मिनिटाचा टाईम फ्रेम ठेवला, 30 मिनिटाचा, आपण जर आलो मागं, जवळ मागं आलो, 30 मिनिटाचा टाईम फ्रेम आहे आणि मागं ह्याच एंट्र्या भेटल्या आहे तुम्हाला, पण मोठ्या, क्लॅरिटी जबरदस्त क्लॅरिटीच्या सोबत एंट्री भेटली. तर तुम्ही याची बॅक टेस्टिंग करा आणि पहा, तुम्हाला जबरदस्त एंट्र्या भेटतात त्याच्यात. एका घंट्याची टाईम फ्रेम घेऊ आपण. एका घंट्याच्या टाईम फ्रेमवर पहा, इथं एंट्री आली, इथं एंट्री आली आपल्याला. इथं आपल्याला एंट्री नाही भेटली, समजा इथं एंट्री नाही भेटली आपल्याला. एंट्री कुठं भेटली आपल्याला ते पाहू. ज्या वेळेस याच्यात तुम्हाला एंट्री भेटन तर जबरदस्त बिलकुल. आता एका तासाचा टाईम फ्रेम आहे. तर 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर जर पाहिलं तर 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरही तुम्हाला इथंचा एक स्ट्रॅटेजी याच्यात असा आहे, जर तुम्ही प्राइज ॲक्शनले जर तुम्ही ओळखत असाल, प्राइज ॲक्शन जर तुम्हाला येत असेल, जबरदस्त प्राइज ॲक्शन, तर एक पहा तुम्ही सरळ एक स्ट्रॅटेजी याच्यात अशी लपली आहे की ज्या वेळेस ग्रीन कॅन्डल आपल्या ग्रीन EMAच्या वर आहे त्यावेळेस बाय करा. रेड EMA झाला 50चा, त्याने क्रॉस करून जर खाली आली असेल, ह्या एंट्र्या पहा कशा भेटल्या आहे. इथं टार्गेट, त्याच्यानंतर म्हणजे भरपूर तेवढे. जर तुम्हाला प्राइज ॲक्शन येत असेल थोडाफार तरी, तर पहा याच्या वर चालू आहे, ग्रीनच्या वर आहे मार्केट. इथून ग्रीनच्या वर गेलं, तुम्हाला एंट्री भेटली, तसा क्रॉसओव्हर आहे आणि एंट्री भेटली. आणि बस जोपर्यंत ग्रीनच्या खाली येत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यात टिकून आहात. तर ग्रीनच्या खाली आला, इथं कुठंतरी रेडच्या खाली, रेडच्या खाली आला, कट करून टाका तुमचा ट्रेड आणि बस इथून तुम्ही सेल करा पोझिशन आणि बसले राहा सेलिंगसाठी. जबरदस्त टार्गेट. इथं तुमचा ट्रेड कुठेतरी कट होणार आहे आणि बस. म्हणजे बाय सेलची एंट्री तुम्हाला 5 मिनिटाच्या कॅन्डलवर जबरदस्त भेटू शकते. तर जर तुम्हाला प्राइस ॲक्शन येत असेल तर हे त्याच्यासाठी. नाही तर तुम्ही क्रॉसओव्हर होऊन राहिला त्याच्यावर तुम्ही एंट्री घ्या, एक्झिट घ्या. आणि व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी तुम्ही शेअर करा आणि व्हिडिओले लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला करा सबस्क्राईब. धन्यवाद.